हॅलो मंडळी, आज आम्ही सगळे निघालो आहोत पालवीच्या पहिल्या देवदर्शनाला आणि पावसातीलही आमची पहिली सहलही असणार आहे. अगदी सकाळपासून आम्ही सगळे आवरून तयार होतो. यावेळी आम्ही सगळे म्हणजे फक्त आई, बाबा, पालवी आणि चिन्मय नव्हतो, तर आत्या, काका, आजोबा, आमची अजून एक भाची असे भरपूर जण जमणार होतो. अर्थात जास्त जण असल्याने कारमधून जाणं शक्य नव्हतं. मग आम्ही ट्रॅव्हलने गेलो. मस्त गप्पा मारत आणि गाणं म्हणत, खात पीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचं सुख अनुभवत आमचा आजचा प्रवास सुरू झाला. थोड्या वेळातच आम्ही नाश्त्याला थांबलो. आधी पोटोबा मग विठोबा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमचं पिल्लूचं फ्रेश होणं, वेळेतच खाणं पिणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. पोटभर नाश्ता करून आणि मनसोक्त सेल्फी काढून आम्ही निघालो आमच्या पहिल्या देवस्थानाकडे. हिरवीगार शेतं बघत बघत आमचं पहिलं देवस्थान कधी आलं हे कळलंच नाही. ब्रह्मनाथ पारुंडी येथे पोचलो. तिथला परिसर एकदम हवेशीर, शांत आणि प्रसन्न होता. एकाच मंदिरामध्ये 2-3 गाभारे होते. ते सगळं पाहता पाहता पालवी एकदम खुश वाटत होती. निघणारच होतो तोच तिथे शाळा सुटलेला दादा ताईंची गँग खेळायला आली. मंदिरात त्या मुला मुलींना पाहून मी थेट माझ्या बालपणातच गेले. तेथून पुढचा प्रवास सुरू झाला. थोडे घाट, थोडे कच्चे रस्ते, पक्के रस्ते आणि आजूबाजूला दिसणारी हिरवीगार शेती हे सगळं पाहत आम्ही पुढच्या देवदर्शनाला निघालो. प्रवास बराच होता, त्यामुळे आधी जेवण करून बाळाचं आवरून पुढे जायचं ठरवलं. कडूस येथे भैरवनाथाचं मंदिर. हे मंदिर मात्र एकदम वेगळं होतं. इथे फक्त पुरुषांनाच गाभाऱ्यात जाऊन देतात, त्यामुळे आम्हाला आत काही जाऊन पाहता आलं नाही, पण बाहेरून काही रेकॉर्डिंग घेता आलं. मंदिर पाहून झाल्यावर गुरुजींनी आम्हाला इथली काही महत्त्वाची माहिती सांगितली. आई, बाबा, काका, आत्या सगळेच शांतपणे ऐकत होते आणि समजूनही घेत होते. हे सगळं झाल्यावर जाऊ तिकडे चहा मात्र घेऊ अशी चर्चा करत सगळे गाडीत बसले आणि शेवटचे देवस्थानाकडे निघालो. ते म्हणजे निमगावचे खंडोबा. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे असे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.